नद्यांवर बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणू, सोमनाथ वैद्य यांचे प्रतिपादन. औराद येथे श्रावण सोमवार निमित्त महाप्रसादाचे वाटप. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना भीमा दोन्ही नद्यांवर आवश्यक त्या ठिकाणी बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या शेतीला 24 तास पाणी पुरवठा होण्यासाठी प्रयत्नशील राहू, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी मला साथ द्या. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवल्याशिवाय शांत बसणार नाही, असे प्रतिपादन स्वयं शिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ उर्फ सोमेश वैद्य यांनी केले. औराद येथे श्रावण महिन्यातील दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही हिडगी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अध्यक्ष वैद्य यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी औराद ग्रामस्थांकडून औराद विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाबूराव पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी मुख्याध्यापक संगणा पाटील ग्रामस्थांच्या वतीने सोमनाथ वैद्य यांचे स्वागत करून महाप्रसादाची व्यवस्था केल्याबद्दल त्यांचे स्वागत करून दक्षिण सोलापूर तालुक्यात अल्पावधीतच गरुड जेम घेणाऱ्या सोमनाथ वैद्य यांच्या कामाचे कौतुक केले. सर्व दानामध्ये अन्नदान हे श्रेष्ठ असून ते महत्वाचे काम सोमनाथ वैद्य करत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून त्यांच्या कार्याचे गौरव केले. यावेळी बोलताना स्वयं शिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य म्हणाले, औराद सारख्या मोठ्या गावातील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन, श्री सिद्धनाथ, श्री बिसलसिद्ध, श्री मल्कारसिद्ध देवतांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये मला सहभागी होता आले. असेच प्रेम गावकऱ्यांचे माझ्यावर राहावे. भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क साधावे. आपण सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना व भीमा या दोन नद्या वाहत असून दक्षिण तालुका निसर्ग संपन्न तालुका आहे. तालुक्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये धवल क्रांती होणे गरजेचे आहे आणि ते माझ्या प्रशासकीय कामाच्या अनुभवातून ते प्रश्न सोडवण्यासाठी मी तत्पर आहे. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष लिंगराज पाटील, श्रीमंत पाटील, श्याम तेली, संजवाडचे पारप्पा बिराजदार, सरपंच शशिकांत बिराजदार, माजी सरपंच यल्लाप्पा कोळी, रायगोंडा पाटील, सिद्धाराम गुरव, दयानंद टेळे, दयानंद स्वामी, सिद्धरामय्या मठपती, सुरेश शेंडगे, संगय्या स्वामी, सिद्धाराम लोहार, श्रीशैल तेली यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामदैवत मल्लिकार्जुन श्रावण सोमवार हिडगी यात्रेनिमित्त महिला भगिनींची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती. सर्व महिला भगिनींच्या डोक्यावर आकर्षकरित्या दासोह घेऊन यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या. सीना नदीतील पाण्याचे गंगापूजन सुहासिनींच्या हस्ते करण्यात आले. ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी. यात्रेनिमित्त जे काय आज नदीच्या काठी बघायला मिळालं आणि पालखीच्या निमित्ताने सर्व गाव एकत्र झालं. सर्व समाजाचे वेगवेगळ्या जातीचे लोक या पालखीला घेऊन एकत्र जमा झालेले आहेत. हे पाहून मला अतिशय आनंद वाटला आणि मला ह्या पालखी सोबत यायची आपण संधी दिली आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आपले अतिशय आभारी आहे. आत्ताच मी मला वाटतं लवंगीला जाऊन आलो. लवंगी संजीवड भागात जाऊन आलो तर तिथे कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसुविध त्यांचं शेताला पाणी मिळावं म्हणून एक मोठं धरण बंधारा बांधलेला आहे आणि त्याला 133 कोटी रुपये मंजूर करून तिथं पाणी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचं अतिशय हित होणार आहे. तसंच या भागात ही वडापूर असो किंवा अन्य भागात इथे बंधारा बांधण्यासंदर्भात आपणही महाराष्ट्र शासनाकडे प्रयत्न केला पाहिजे आणि दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी अडवून शेतीला ते पाणी कायम राहण्यासाठी मी भविष्यात प्रयत्न करणार आहे. तसेच सामाजिक चळवळ इथे मी सुरू केलेली आहे आणि कोणाचेही कोणतेही लहान सहान काम असो, गरजूंना मदत करणे असो, हे मी मल्लिकार्जुन देवाच्या कृपेने मी सर्व करणार आहे आणि नियमित मी या यात्रेला आता इथून पुढे येण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मला हे पाहून अतिशय छान वाटलं की सगळे समाजातील लोक इथं येऊन गुण्या गोविंदाने एकत्र येऊन इथे एकत्र भोजन करणार आहेत. आता तर आपण गावकऱ्यांनी मला इथं येण्याची संधी दिली आणि माझा जो काही सन्मान केला त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच माझ्यावरती प्रेम राहू द्या आणि मला ताकद द्या ही प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।